श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। या दोन श्लोकामध्ये साधक वरच्या अवस्थेपासून खालच्या अवस्थेमध्ये कसा येतो, त्याचं अधःपतन कसं होतं आणि विषय चिंतनापासून तो बुद्धिनाशात प्रणश्यती, बुद्धीचा नाश झाला की कसा अधःपतित होतो, जणू काही तो अध्यात्मदृष्ट्या मृत पावतो। आता हीच सगळी गोष्ट उलटी केली, उलट दिशेने केली तर आपण वर जाणार नाही का? आता माणसाला जर परत जिवंत करायचं असेल, भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण करायची असेल, तर सत्पुरुषांच्या सहवासात राहून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून आपल्याला हेच शिकायचं आहे की आपल्या बुद्धीमध्ये सतत तो आहे, तो आहे, तो आहे, त्याच्यामुळेच मी आहे, त्याच्यामुळेच मी आहे, त्याच्यामुळेच मी आहे, तोच हे सारं करतो आहे, हे जग चालवतो आहे, तोच हे सारं करतो आहे, हे जग चालवतो आहे, तोच हे सारं करतो आहे, हे जग चालवतो आहे, असं आपण सतत म्हणायचं आहे। त्याच्यामुळेच माझं जगणं, माझं जीवन चालू आहे, हे शिकायचं आहे। याला 3 पायऱ्यांचा मार्ग आहे। पहिली पायरी अशी आहे की या जगामध्ये जे काही चाललं आहे त्यामध्ये सगळीकडे तो आहे असं आपण मानायचं। प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं अस्तित्व पाहायचं। जळी स्थळी काष्ठी पाषाणी प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंतच पाहायचं आहे। जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, अशा प्रकारे आपल्या दृष्टीला, आपल्या पाहण्याला एक सातत्य, एक सवय लावून घ्यायची आहे की सगळीकडे आपल्याला भगवंतच दिसला पाहिजे आणि तोच आहे, तोच आहे, तोच आहे, त्याचं अस्तित्व आहे, हे आपल्या मनाला, बुद्धीला पटलं पाहिजे। त्याच्यानंतर दुसरी पायरी अशी आहे की माझ्या संपूर्ण जीवनावर, माझ्या जगण्यावर त्याचीच सत्ता आहे। त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या इच्छेने, त्याच्या कर्तृत्वपणाने या सगळ्या गोष्टी घडता आहेत। माझं जे काही जगणं आहे, माझं जे काही कुटुंब आहे, माझा जो काही प्रपंच आहे, माझा जो काही संसार आहे, तो या भगवंताच्या कृपेने, त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या सत्तेने सुरू आहे, असं आपण सतत मनाला बजावलं पाहिजे। आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे मी नाही तोच खरा आहे, मी नाही तोच खरा आहे, मी नाही तोच खरा आहे। तो माझ्या आतही आहे, तो माझ्या बाहेरही आहे। अंतर्बाह्य त्या भगवंताचंच अस्तित्व आहे। त्याच्याच स्वयंप्रकाशामध्ये मी जगतो आहे। अशा प्रकारे आपल्या बुद्धीचा एकदा का निश्चय झाला की अशा बुद्धीला निश्चयात्मिका बुद्धी असं म्हणतात। त्याच्या नजरेखाली, दृष्टीखाली माझं सगळं चालू आहे असं आपल्याला खऱ्या अर्थाने वाटणे आणि त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा संभ्रम किंवा संदेह मनामध्ये न राहणे म्हणजेच आपल्या मनातला संमोह नाहीसा होणे होय। आता एक महत्त्वाचा विषय आपण पाहूया
आपण नेहमी असं म्हणतो की आळंदीला ज्ञानेश्वर महाराज आहेत, सज्जनगडावर रामदास स्वामी आहेत, गोंदवल्याला गोंदवलेकर महाराज आहेत, पंढरपूरला पांडुरंग आहे. पण आपल्याला असं वाटतं का हो की हे जे सगळीकडे आहेत ते माझ्या घरात आहेत, ते माझ्या देव्हाऱ्यात आहेत, ते माझ्या हृदयात आहेत आणि ते माझ्याकडे पाहत आहेत, असं का वाटू नये? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सज्जनगडावर रामदास स्वामी आहेत, आळंदीला ज्ञानेश्वर महाराज आहेत. हे जसं आपल्याला वाटतं तसंच ते सर्वजण माझ्या घरात आहेत, माझ्या देव्हाऱ्यात आहेत, नव्हे नव्हे तेच माझ्या हृदयात आहेत आणि ते माझ्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक कर्मावर लक्ष ठेवून आहेत असं वाटणं आणि खऱ्या अर्थाने हे मानणं हाच परमार्थाचा प्राण आहे. जर भगवंत सगळीकडे आहे तर तो निःसंशयपणे माझ्याही घरात आहे, नव्हे नव्हे माझ्या देव्हाऱ्यात आहे, नव्हे नव्हे माझ्या हृदयातच आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढची अवस्था अशी की तो माझ्यामध्ये आहे हे तर म्हणायचंच, परंतु त्याचबरोबर मी त्या भगवंताचा आहे, मी त्याचा आहे, मी त्याचा आहे असं आपल्याला खऱ्या अर्थाने वाटलं पाहिजे. तो माझ्याकडे पाहतो आहे, त्याचं माझ्यावर लक्ष आहे, माझ्या प्रत्येक हालचालीवर, प्रत्येक कर्मावर, प्रत्येक वागण्या बोलण्यावर, माझ्या अस्तित्वावर, माझ्या जगण्यावर, माझ्या प्रपंचावर त्याचं बारीक लक्ष आहे. असं जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने वाटेल तेव्हा आपण परमार्थ साधला असा अर्थ होतो. भाऊसाहेबांना एकदा कुणीतरी विचारलं की भाऊसाहेब, आता तुमच्या मनामध्ये काय अपेक्षा आहेत? त्यावर भाऊसाहेब त्या क्षणी म्हणाले, मला महाराज भेटले, आता दुसरं काय मिळवायचं बाकी आहे? आणि तेच भाऊसाहेब महाराजांचं अस्तित्व सगळीकडे पाहत असत. आपल्या घरामध्ये ते आहेत याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आपल्या घरातल्या फोटोमध्ये महाराज आहेतच ही त्यांची भावना होते आणि म्हणून ते म्हणत असत, फोटो समोर उभं राहून मी महाराजांना जेव्हा सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा माझी जबाबदारी संपते. आता महाराज पाहतील काय करायचं ते. अशी त्यांची दृढ भावना होती, विश्वास होता, श्रद्धा होती, निष्ठा होती. एक गृहस्थ पंढरपूरला जाऊन आला आणि महाराजांना भेटला. महाराजांना म्हणाला, मी पांडुरंगाची पूजा करून आलो. महाराज लगेच त्याला म्हणाले, तो विठोबा तुमच्या घरी नाही का हो? मग घरी जी पूजा करता त्या पूजेमध्ये तो नसतो का? बघा, म्हणजे आपण सुद्धा सर्वसामान्य माणसं रोज घरामध्ये पूजा करतो, परंतु तो पांडुरंग माझ्या घरात आहे, माझ्या देव्हाऱ्यात आहे, ते ज्ञानेश्वर महाराज माझ्याकडे आहेत, ते स्वामी समर्थ माझ्यामध्ये आहेत, ते रामदास स्वामी माझ्या घरात आहेत, तो पांडुरंग माझ्या घरात आहे, तो राम माझ्या घरात आहे.
ते सद्गुरू माझ्या घरात आहेत अशी भावनाच आपल्याला नसते. आपण कशी तरी पूजा उरकतो आणि झाली एकदाची पूजा असं समाधान मिळवतो. परंतु आपल्या मनामध्ये मात्र भगवंत माझ्या घरी आहे ही भावनाच नसते. सद्गुरू माझ्या घरात आहेत ही भावनाच नसते. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे सद्गुरू बाहेर आहेत तेच माझ्याही घरात आहे. जो पांडुरंग पंढरपूरमध्ये आहे तोच माझ्याही घरात आहे. जे रामदास स्वामी सज्जनगडावर आहेत ते माझ्याही घरात आहेत. जे ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये आहेत ते माझ्याही घरात आहेत. जे तुकाराम महाराज देहूमध्ये आहेत ते माझ्याही घरात आहेत. जे एकनाथ महाराज पैठणमध्ये आहेत ते माझ्याही घरात आहेत. जो गोपाल कृष्ण मथुरेमध्ये आहे, गोकुळामध्ये आहे, तो माझ्याही घरात आहे. आणि जो श्रीराम अयोध्येमध्ये आहे तो माझ्याही घरात आहे. असं आपल्याला वाटलं पाहिजे. त्याच्या पुढची अवस्था ही सगळी मंडळी माझ्या देव्हाऱ्यात आहेत असं वाटलं पाहिजे. मी पूजा करताना या सर्वांची पूजा करतो आहे असा भाव माझ्या मनामध्ये आला पाहिजे. आणि त्याच्याही पुढची अवस्था ते माझ्या हृदयातच आहेत अशी भावना झाली पाहिजे. आणि त्याच्याही पुढची अवस्था त्या सगळ्यांचं माझ्यावर लक्ष आहे अशी झाली पाहिजे. अशा प्रकारे आपण हळूहळू हळूहळू दृश्य जगाकडून, स्थूल जगाकडून सूक्ष्मामध्ये प्रवेश करायचा आहे. आणि सूक्ष्म असणाऱ्या, हृदयातच असणाऱ्या, आत असणाऱ्या परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि हाच प्रवास आपल्याला करायचा आहे. याला अंतरयात्रा म्हणतात. आणि ही यात्रा करता करता केव्हा आपण त्या भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू ते आपल्यालाही कळणार नाही. आणि या भक्ती मार्गामध्ये चालता चालता, हे प्रेम करता करता, त्याचं अस्तित्व पाहता पाहता एक दिवस आपल्याला आत्मज्ञान होऊन जाईल, त्याचं दर्शनही होऊन जाईल. कधी होईल, कसं होईल हे मात्र सांगता येत नाही. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे या गोष्टी घडून येतील. पण घडून येतील हे मात्र निश्चित. कारण आपण सर्वच जण भगवंताचे अंश आहोत, अपूर्ण आहोत. आणि त्या पूर्ण असणाऱ्या परमात्म्याकडे, भगवंताकडेच आपण चाललेलो आहोत. आपल्या सगळ्यांचा प्रवास त्या भगवंताच्या दिशेनेच होतो आहे. आणि हीच आपल्या आयुष्यातली प्रगती आहे. आणि ही प्रगती गतीने व्हावी आणि अजून जोरात व्हावी असं जर आपल्याला खऱ्या अर्थाने वाटत असेल तर आपण सतत त्या भगवंताच्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. सतत त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. सतत त्याचं नाम घेतलं पाहिजे आणि सतत त्याचा ध्यास लावून घेतला पाहिजे. मग मात्र आपल्याला या गोष्टी सहज साध्य होतील. मी त्याचा आहे, मी त्याचा आहे, मी त्याचा आहे हे सतत घोकत राहायचं. आणि मग एक दिवस त्याच भगवंताच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला आत्मदर्शन होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल आणि आपण आपल्या जीवनाचं, आपल्या जगण्याचं सार्थक करून घेतलं, कल्याण करून घेतलं असा अर्थ होईल. समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे याच देही, याच जन्मी आपल्याला हा मुक्ती सोहळा अनुभवायचा आहे.
जन्म मृत्यूच्या चक्रातून आपणच आपली सुटका करून घ्यायची आहे. वामनराव पैंनी म्हटल्याप्रमाणे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, म्हणून आपणच आपलं जीवन आपल्याला घडवायचं आहे. अशा प्रकारे प्रगती करायची आहे आणि म्हणून आपण हे सगळं होण्यासाठीच हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहोत. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आपण एवढीच प्रार्थना करूया की महाराज तुमच्या कृपेने, सद्गुरूंच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला हे आत्मज्ञान लवकरात लवकर प्राप्त होवो, आम्हाला आत्मदर्शन होवो आणि आत्मशांती मिळो, आत्मसुख मिळो, आत्मसमाधान मिळो. गोपाल कृष्ण भगवान की जय.